तुम्ही याच्यामध्ये धर ना मी आज काम करावं आणि सगळे याच्यामध्ये काय काय करा काय गडबड चालली? काय रे? हे काय काय रडत काम आहे? करून राहिले? काम चांगलं काय पूर्ण सासू तुम्ही? कुठं काय सासू असं काहीच नाही केलं आम्ही कस काय काय ते तिचे दोघा नवरा बायकोचं काय झालं होतं काय माहिती त्या दिवशी तिच्या आईन माय कशी काय घेऊन आले तिला? तिने सांगितलं वाटतं मग ते आलं आणि गेलं घेऊन गेलं काय कसं येऊन मिळून राहायचं का हो जावई? का मारते पोरीला? तुला माहिती ना तो कसा आहे माझा कधी मारित नाही काय नाही त्याला काय झालं होतं काय माहिती त्या दिवशी तिला मारलं रात्रीचं तर मग तिने तिच्या आईला फोन करून सांगितलं वाटतं माहिती मला सगळा प्रॉब्लेम लक्षात आलाय माझ्या. हे तू कसं आहे तुला माहिती आहे? आणि मी तेच म्हणलो आईला बी म्हणलो हिला बी तेच म्हणलो का घरातल्या मॅटर मध्ये काला तुम्ही पडत आहे नवरा बायकोचं भांडण होतच राहते. ते आहे थोडे अर्धवटच आहे. तुम्ही समजून घ्यायचं थोडस. मी तू तर काला हिला काहीच पाठवायचं बोलले लगेच? नाही. मी नाहीच म्हणत होते त्या दोघी गेला घेऊन गेला तिला हाताला धरून घेऊन गेला का खरं सांगतो तुला प्रॉब्लेम कसा आहे लेखे ना आढळ मागं लागेल हा ती मागत होती काही मला सोडून द्या म्हणून पण आम्ही काही दिलं नाही. आता तूच सांग आढळीला कसं काय नाही ना बरोबर आहे. मग आम्ही एका जोगपिनीला पाहिलं त्या जोगपिनीने ना तिला मुक्ती मिळावी म्हणून आहे ना एका बावलीशी खोटं खोटं त्या जोगपिनीच्या पोराचं लग्न लावून दिलं. त्या जोगपिनी आपल्या आढळीला गेली मुक्ती भेटून हा. पण आता तिचा पोऱ्या मागं लागला. हा ना त्याचं तो आहे काय ना छलावा बनवून आहे ना त्रास देऊ राहिलो. लग्नामध्ये बी येऊन आता तू पाहिजे त्या दिवशी कसं हा बोलला. तेच ना मग तेच मी त्याला संसार- काय माहिती त्या दिवशी मी संसार सुखाचा होऊ देणार नाही असं बोलला. हे सगळे त्याचेच कार असतं नाही. आता या पोरला त्या दिवशी आईने मला सांगितलं एवढं रात्रीचं लाकडं पडून सोडायला का बरं पाठवलं तुम्ही गावाला? तू ऐका ना तो गेला ना रात्रीचे तेच झालं त्या पोराला ते छलावानी झपाटलं त्याच्यामुळे तो पोर एवढा येतो. माझ्या सुद्धा लक्षात आलं त्या छलावाला इथं संसार येऊन द्यायचा नाही. मी आता कालच येत होतो तुझ्याकडे या पोरला घेऊन सोडायला. तर रस्त्यामध्ये तो छलावा मागं लागला पाठीवर बसला डायरेक्ट आम्ही दोघा महिला. मी त्याच्या तरी हनुमान चालीसा बोललो कवा सोडलं त्यांनी कुठून मागं फिरलो आणि आज आलोय घेऊन हे गाड्यामध्ये ताईत बीट घालून आलो मी कवा असतो मागं नाही लागला. बाय उतर चल सांग तू टेन्शन घेऊ नको आता मी आहे ना बरोबर त्या छलावाचा हा ना बंदोबस्त त्याचं करतो. काहीतरी करावंच लागणार पोरं किती पूरला जीव लाव तू. हा आता तू माहिती सक्कीच वही नाही काही सासुरास वगैरे करू नको बरं का जावई. लक्ष राहू द्या पोरीवरती. हा काय भांडणं बिणणं करू नका. लय राग आला ना पुढं निघून जायचं गावा बिवामध्ये मारजोड करू नका. थोडे दिवस थांबा फक्त. आता ते आईन ते गेले होते वाटतं त्या जोगतीनीकडं. ती जोगतीन बोलली का म्हणे पौर्णिमाला आपण बंदोबस्त करू म्हणे ते चालवायचं. हा ना काहीतरी तर करावं तोपर्यंत तुम्ही भांडणं बिणणं काय करू नका. तुला वाटलं ना पोऱ्या फाडाचा चिडचिड करून राहिला राग तू समजून घ्यायचं का त्याचाच असं तू त्या दोघांच्या मध्ये पडायचं भांडणं काही होऊन देऊ नको. थोड्या दिवस आता किती का आली 8 दिवसावरती आली पौर्णिमा हा ना करून देऊ आपण. हा येऊ का मग जाऊ द्या आज तुला बाय कर बाय बाय अक्काला बाय कर जाऊ का मग अक्का. हा जायचं मग यांचं काय बोलणं मानावं घेऊ नको त्या नाही, थोड्याशा नाही, तुला माहिती आहे ना काय पाहिलं पण आईचा स्वभाव थोडा तापड तुझी भाऊ तिथं काय डोक्यातच नाही. हं? जाऊ दे काय मानावं मग घेऊ पोरीला जीव लाव. हा येऊ मग न तुम्ही परत 8 दिवसात ना बांधणं करू नका. मी घरी बोलले काळजी घेऊ नको बर का. हा काय ग बाई पोचलीस का तू? हा हा मी पोचले काळजी नको करू. मम्मी तुला एक सांगू का. हा बोल ना ग सानू काय झालंय तिथं? अगं मम्मी पप्पा असे म्हणत होते तुला की माझी तिची मम्मी अडथळे नाही आई आमक धमकले बोलत होती. हा का असं म्हणत होते का पप्पा आज तुला? हा हा मी येत थोडे असं पप्पा म्हणले का तुला आज तुला? हा हा बरं थांब आता मी पप्पाचं ना चांगलं काम करते. पप्पा मला असे म्हणतात ना म्हणजे येईनी मध्ये माझं इज्जत घालून टाकतात नाही का पप्पा. बर बर आणि ते म्हणते संसार कर त्यांच्या मागं लागू नको ते अडथळे असे म्हणत होते माहिती का पप्पा. पागल झाले असे म्हणत होते पप्पा. हा काय म्हणले? आम्ही अडथळे असं आम्ही तुझा संसार करत नाही असं म्हणत होते का ते? बर बर बघतेच आता मी थांब थांब
एवढं म्हणून गेले. आई पाहिले का काय म्हणले? काय म्हणत होता? म्हणते का तुम्ही दोघी डोक्यात नाहीये बाय म्हणून. बाय म्हणजे आता आम्ही जसं येडे तसं झालं तुम्ही येडे तुम्ही मी येडपटे पागल आहे आणि त्यांच्या कुठं माग लागत्या तुला संसार करून द्यायचं नाही असं म्हणते. आता आपल्या पुरीला आपल्याला वाटत नाही का चांगलं पाहिलं का बाबा? आता कसं बोलतोय बाई. पुरीला मारलं म्हणून फोन केलता ना. हा ना बरं बरं आता ना मी पप्पाशी भांडणच करते. थांब चला ठेवा आता फोन तू. हा ना एवढं बोलायचं राहतं का सासूचं ना काय. नाही ना अहो आपली इज्जत तेवढं काढून टाकली आहे ना. म्हणजे आपणच हे करायचं तरी आपल्याला आता माझ चांगली चणकी पेटली तर पायची आग मस्तकाला गेली. मी आता येऊ दे त्याला लई लई चिडचिड झाली आहे मला. आता थांबा मी आता ना हेच करून टाकते. लई गडबड झाली माझ्या डोक्यामध्ये आज. काय आलं का पोरीला नेऊन सोडलं का? पोरीला नेऊन सोडलं. आता तिथे ठेवायची वस्तू ठेवायची वस्तू नाही पण मग काय एवढं बोला त्या काय तिला जाऊ माझ्या आहे माय तू मम्मी काय डोक्यात नाही न असं नाही तसं नाही. असंच करायचं. बायकोची इज्जत दुसऱ्या ठिकाणी घालून द्यायची. बायकोची इज्जत नाही राहत का? येईनी भाईनी माझी इज्जत नेऊन घातली. तुम्हाला कोण सांगितलं? कोणी सांगितलं मला? आता पूर्ण फोन केला म्हणे पप्पा येऊन एवढं बोलून गेला म्हणे त्या डोक्यात नाही त्या पागल आहे. आम्ही दगड मारतो का? हे मग तसं म्हणावं लागत काय म्हणावं लागत आहे? तिथे येईन भाईनी आता ती येईन भाई उद्या दुसरीकडे चावळ. अहो माय आईन ते सगळे येडीच. तसं नाही तुम्हाला समजत नाही रे. पोरीचा संसार करायचा राहतो का बिघडावायचा राहतो? अहो करायचंच होतं पण गेल्या येड्यासारख्या ना आल्या पोरीला घेऊ. म्हणजे असं आमची इज्जत घालून आले तर आले नाही म्हणते. मग तुम्ही इज्जत घालायसारखीच कामं केली ना. मग उद्या तुम्ही का आमची समजा काय आले ते तिथे घरात येऊन काय बोलायचं ना. जरा शांतता घेत जाय. जरा आलंय तर काय शांतता घ्यायची? तळ पायची आग मस्त गेली माहिती. काय बाई तुम्हाला पागल म्हणले तुम्ही हा, सुद्धा पागल पण आहे मग का? आता काय करावा. बोला त्यांना काय ते आता म्हणते, बरोबर हा, आहे, हा, तो असं चार कर. माणसात वागतो त्याला कळत का पोर नांदावली पाहिजे पोरीची जात दिल्या घरी चुकलं. बरं ठीक आहे ते तसं म्हणते ते मान्य. आपण पागल आहे असं तर जाऊन सांगायची काय आता गरज हे आहे का? चुकलं बा त्याचं आता म्हणलं असं तसंच म्हणावं लागत. लोकं देखत ती माझी त्याच्यात- बहीण राग तुमच्या चिडून बसली होती. तुम्ही एवढ्या बोलल्या तिला. पोरीला मारतो अरे, म्हणून आम्ही भांडायला गेलो ना. तुझी नंद येते कसं बोलायचं हो, ते तिच्याशी, काय बरोबर बोलायचं? आहे आमची नंद आहे ती पण मी पोरीला मारलं मला म्हणजे एक का? सांग आपली पोर तिला नांदणार आहे का नाही? नाही नाही मग आपल्याला तिला गोडी गोडीतच धर नाही का नाही? मग दोन शब्द तुमच्याबद्दल तिच्यापाशी वाईट आहे बोललो तो काय फरक आहे का? नाही ना पण आमची इज्जत का घालू ते? काय इज्जत बिजत अरे आम्हाला इज्जतच नका पोरीसाठी ठेव कुठे बी. पोरीसाठी काही करावं लागते. समजून घ्या जा थोडस. बरं चार बरं माणसं आता आहेत, इड तुम्ही. तिड आमची सारखीच घाली चार माणसं तिथं. म्हणूनच मला तुमचं पटत नाही. तुम्हाला पहिली गोष्ट आहे ना सगळं माहिती आहे पहिल्यापासून. ते छालावाचा खेळ चालू आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे. हे सगळं कारस्थान कोणाचं आहे काय आहे. तरी तुम्ही याड्यावानी गेले तिथं भांडायला. आई काय तू बी हिच्या मागं लागली. हा ना ते छालाव्याच काहीतरी वाटतं. आई तुम्हाला तर तुम्हाला मी चालायचं कालच आहे. सांगितलं तेच. अक्षरशः काल सुद्धा तुम्ही पाहिलं ना चांगलं. तो छालावा माझ्या गाडीच्या मागं लागला. हं? तोच म्हणतो राहिला. तो म्हणतो ते आपल्याला पार लग्नात येऊन धमकी दिली की पोरीचा संसार होऊ देणार नाही. हं? हा ना, आपण एवढं सगळं डोक्यात असतं ना. तुम्ही गेले न उठले न सुटले न त्या अरे पोरीची पण ते भांडायला. मारलं म्हणून आम्ही करायचं ना तो काहीतरी पोऱ्या वाईट असं. नाही. तो पोऱ्या चांगला आहे. माझं भाचा आहे. लहानपणापासून लहानचा मोठा मग झालाय तो. तुम्हाला एवढं माहिती मला होतं. माहिती आहे. हिचा आवाज बंद करू थोडासा. लई डोक्याला ताण आहे. काय काय लई गपचूप बस. रोडकं मार गाड्यात मार. हं? मी चालले नाही घेत. एक शब्द ऐकून घेत मी काही नाही. नुसतं बोलत राहते काही मध्ये मध्ये. तुला सगळं माहिती हं? कशामुळे झाले काय झाले ते परत चांगलं आहे. सगळा तो काय असेल तो छालाव्याचा प्रताप त्याचा बंदोबस्त कर. हं? उद्या जो तिने का गेली होती ना तिने तुला सांगेल ना पौर्णिमेपर्यंत थांबायचं. आणि या पौर्णिमाला पक्का बंदोबस्त करून टाक म्हणजे पोरीचा सोपात संसार होईल. हं? चला कामधून चला आता दादा